आधी आमचं ऐका, आधी आमचं ऐका. नाही, ऐका. हा सेट इथे कशासाठी लावलाय? आम्हाला इथे सगळी कामं टाकून इथे कशासाठी बोलवलंय? मी बोलवलंय. मग कुणी बोलवलंय? स्वतः सगळं तुम्ही आवरून इथे आलाय तर मी येतच आवरून होतो. नाही आलो, घरी जवळ बरंच आवरायचंय. पहिलं आमचं शूट आवरा, मग आम्हाला जाऊ द्या. हो एवढा राग सगळा दिवसभरातला सगळा राग हा घरातला मग काय? सगळा राग इथे करतायत. हो, मग? अरे गाडी पार्क केली जस्ट उघडत होतं तसाच खेचत खेचत मला इथे घेऊन आलेले आहेत. नाही नाही, आम्हाला डान्स करायचं येतं सर्वांना. चला पटापट डान्स आवरा. करायचंय मला हो. पण तुमच्या बरोबर आजचा हा कार्यक्रम मला 16 सेकंदचा साजरा करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे. पण हा जो उत्साह आहे मला अजिबात राग नाही तुमच्यावरती. नाही, कारण तुम्ही घेऊ मला पण खेचत नका. खेचत घेऊन आला. पण त्या मागचं आमच्या या कार्यक्रमावरचं प्रेम आणि उत्साह आणि ओढ इतकी दिसते ना, त्यासाठी म्युझिक अरे बजाव. सोहळा सख्यांचा नमस्कार 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 मंडळी. मी आशिष. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिडींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा आपण आहोत घाटकोपर पश्चिम येथे आणि तिथल्या या सगळ्या तया आज सुद्धा आपल्या बरोबर आलेल्या आहेत. तेव्हा आपण अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिडींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आता हा 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 मला माहिती आहे मला माहिती आहे मावशी तुला खेळायचंय इथे. मला सगळ्यांना माहिती आहे इथे सगळे खेळण्यासाठीच आलेले आहेत. हा तर त्याच्यासाठीच आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. आणि आता वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे. वाक्य अत्यंत सोपं आहे वाक्य आहे आणि ह्या वाक्यासाठी आम्हाला डिमांड आली आहे की हे वाक्य घ्या, म्हणून आम्ही घेतोय. ते वाक्य असं आहे, श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कुत्री श्रुतीची पुत्री कुत्री श्रुतीची पुत्री पुत्री आता कुठून आणलात तुम्ही? हा श्रुतीची पुत्री कृती. हा श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री. आवाज मोठ्याने होते खणखणायत मोठ्या. श्रुतीची पुत्री कुर्ती श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कुर्ती पुत्री झाली कुर्ती झाली तुत्र तित्र पुत्र तित्र तित्र चालले. चला या जोदाटा होऊन जाऊ दे जोदाटा. श्रुतीची पुत्री कृती बोलून झाल्या आता आऊ असं करायचं. हा श्रुतीची पुत्री कृती आऊ. श्रुतीची पुत्री कुत्री म्हणूनच आम्ही सांगितलं ते करायला. हा लगेच श्रुतीची पुत्री कृती आऊ. श्रुतीची पुत्री कुर्ती आऊ हा श्रुतीची पुत्री कुत्री आऊ श्रुतीची पुत्री कुत्री कुर्ती आऊ श्रुतीची पुत्री कुर्ती आऊ श्रुतीची पुत्री कुर्ती कुर्ती आऊ श्रुतीची पुत्री कुत्री आऊ श्रुतीची पुत्री कुर्ती 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 आऊ. जोरदार टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या. श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती. हे वाक्य तर तुम्ही गात गात बोलायचं. श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती. जा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. श्रुतीची पुत्री कृती हे लाजत लाजत बोलायचं. तुम्ही एकदा बोलून दाखवा. मी कशाला बोलून दाखवू? मला नाही लाजायचं. हा सगळं म्हणजे मी सगळं करून दाखवायचं मग या भया करणार आणि बक्षीस घेताना की श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती लाजत लाजत बोल. श्रुतीची पुत्री श्रुतीची कृती लोक 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 श्रुतीची पुत्री कुत्री लाजना श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची कृती. बरं मी सांगतो तसं करा इकडे. हा मी सांगतो लाजा. हा तुम्ही अहो अहो लाजा अहो अहो अहो
श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. अहो. अहो. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. कुत्री. हा, चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. श्रुतीची पुत्री कृती असं करायचं. श्रुतीची पुत्री कृती. बोलत राहायचं. श्रुतीची पुत्री कृती. 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 जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. श्रुतीची पुत्री कृती. पण हे वाक्य बोलता बोलताना हे तुम्ही नाचायचंय, नाचत नाचत बोलायचं. श्रुतीची पुत्री कृती. 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 हे श्रुतीची नाचणं पुत्री नाहीये. कृती. हे फक्त मागे पुढे होताय तुम्ही. श्रुतीची पुत्री कृती. 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 मलाच लागतं. श्रुतीची पुत्री कृती. 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 भाऊजी बघता ना, भाऊजी हे काय चाललंय इथे बघा. हो भाऊजी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दोन ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आणि त्यासाठी आपण देणार आहोत त्यांना बक्षीस. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. ह्या ताईंना द्या. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ह्या ताईंना द्या. सोहळा सगळ्यांचा. आता मायलेकीचं बोलणं फक्त फोनवरतीच होते. आता मायलेकीचं बोलणं फक्त फोनवरतीच होते. नवरा कसा आहे, बाबा कसे आहेत, एवढीच बातचीत होते. आईला वाटलं होतं लेकीचं नशीब तरी वेगळं असेल. आईला वाटलं होतं लेकीचं नशीब तरी वेगळं असेल. वाटलं नव्हतं माझीच लेक अचानक परकी दिसेल. वाटलं नव्हतं माझीच लेक अचानक परकी दिसेल. माहेर आणि माहेरच्या आठवणी जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा तेव्हा खरंच सगळ्या ताया ह्या खूप भावूक होत असतात आणि माहेरच्या आठवणी अगदी भरभरून बोलत असतात. आज सुद्धा आपण माहेरच्या आठवणीमध्ये जाणार आहोत ह्या सगळ्या तायांबरोबर. कोण डोळ्यासमोर येतं मला सांगा माहेर म्हटल्यानंतर? मम्मी पप्पा दादा. मम्मी पप्पा दादा. काय आठवण, काय सांगाल मम्मी पप्पांबद्दल? सगळ्यांबरोबरच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवण. दादा बरोबरचं लहानपण, बालपण, मम्मी पप्पांची काळजी, प्रेम, दादाचं पण प्रेम, म्हणजे ओव्हरऑल सगळ्या मिक्स फिलिंग्स आहेत की रडणं, हसणं, त्यांच्याबरोबर लहानपणापासून सगळं आठवतं. काय वाटलं होतं तेव्हा त्यांच्याकडे बघून? जेव्हा कन्यादान देताना त्यांनी जेव्हा म्हणजे माझ्या मिस्टरांच्या हातावर हात ठेवला तेव्हा त्यांनी फक्त एकच सांगितलं की मला माहेरी राणी बोलतात. तर ते बोलले की मी जसं माझ्या मुलीला राणीसारखं सांभाळलंय तसं तुम्ही सुद्धा ह्याच्या पुढे राणीसारखंच तिला सांभाळा. माहेरचा उंबरा ओलांडून जात असताना काय होतं मनामध्ये की आता हे माहेर, हे घर, ही माणसं आपली हक्काची ही दुरावणार आहेत, काय डोक्यात चाललं होतं? ते शब्दात नाही मांडू शकत, बट त्यावेळेस खूप असं हे सगळं म्हणजे मी सगळं म्हणजे सासरी सगळं सांभाळेल की नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लहानपणापासून असतं ना की काही जरी झालं तरी मम्मी पप्पांचा हात आहे मागा पाठीवर की काही जरी चूक झाली किंवा काय. पण सासरी गेल्यानंतर एक असतं की नाही म्हणजे मम्मी पप्पा नाहीये तिथे, आपल्यावरती जबाबदाऱ्या आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथे मी अजून पण मिस करते. मला सासरी सासू नाहीये, सो तिथे पण म्हणजे मी मोठी म्हणून तिथे पण सगळी जबाबदाऱ्या हे कराव्या लागतात. तुमचं नाव सांगा. श्रद्धा प्रदीप खताळ. श्रद्धाताई, किती वर्ष झालेत लग्नाला? रिसेंटली 6 months. 6 महिने. हा, किती वेळ लागला 6 महिन्यात ऍडजस्ट व्हायला? पूर्णपणे ऍडजस्ट झालेली नाहीये. आणि मनात आलं की अब आज माहेरी निघून जायचंय, तर ते शक्य होतं?
ते शक्य नाही होत. तसं सासूबाई चांगल्याच आहे, त्यामुळे वाटत नाही की असं जास्त माहेरी जावं. पण जेव्हा माहेरचा उंबरा ओलांडून जेव्हा तुम्ही जात होतात, काय काय चाललं होतं मनामध्ये तुमच्या? तेव्हा म्हणजे मला येण्याची इच्छा नव्हती, आईबाबांना सोडून जावं असं वाटत नव्हतं. आणि लग्न करताना पण मी मम्मी पप्पांना सांगितलं होतं की मला लग्न लगेच करायचं नाही आहे म्हणून. थोडे दिवस थांबा, मग नंतर 1-2 वर्षानंतर लग्न करेन. मला म्हणजे सख्खी आई नाही आहे, अशी सावत्र आहे, पण तिनं खूप प्रेमाने वाढवले. कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही आहे तिने. काय सांगाल आईची आठवण? मी माझ्या आईला पाहिलेलंच नाही. दुसरी आई आहे, तिनं खूप छान सांभाळलं. जेवढं सख्खी आई करू शकत नाही तेवढं तिने केलं. आईला काय सांगाल तुम्ही आज? मी त्या आईला सांगितलं, खरंच तिनं मनापासून असं तिच्यासाठी एवढं भरभरून बोलण्यासारखं आहे. तिनं खूप प्रेमाने सांभाळलं. तिच्या पण मुलासाठी तिने एवढं केलं नाही, एवढं आमच्यासाठी केलं. ताई तुमचं नाव सांगा. उषा रमेश शिवपूर. किती वर्ष झालेत लग्नाला? माझ्या लग्नाला 36 वर्ष झाले. 36 वर्ष. 36 वर्षात माहेरची ओढ अजून तेवढीच आहे? भरपूर ओढ आहे, कारण का म्हणजे मला भाऊ होता वारला. आम्ही 5 जणी बहिणी, आणि भावाचं कर्तव्य म्हणून आम्ही आई वडिलांना आम्ही सांभाळतो. आणि आम्ही 5 जणी बहिणीच, त्यातली एक मोठी बहीण माझी वारली. त्यांच्याशिवाय म्हणजे आमचं देह त्यांना, त्यांचं देह आम्हाला, असं आहे. एवढ्यापर्यंत आम्ही आई वडिलांना खूप सांभाळतो. कारण का माझे वडील 86 वर्षाचे आहेत आणि आई आता 75च्या वयाची आहे. भावाबरोबर कसं हे होतं तुमचं? भाऊ नाही, माझा छोटा होता तेव्हा त्याला आजार होता, पोलिओचा आजार होता. त्याच्यामध्ये माझं लग्न झालं तेव्हाच तो 5-6 वर्षांना ऑफ झाला. पण माहेरी जाणं होतं आता? होतं. पहिलं कसं होतं, पहिलं नव्हते जात. पहिलं मी 15 वर्षी माझं माहेर सोडलं. 15 वर्ष? 15 वर्ष. हा, त्याला काय कारण होतं? कारण मी जरा घरातले मिस्टरांचा स्वभाव माझा खूप कडक होता, खूप म्हणजे खूप. आणि आता ते वारलेले आहेत, आता 10 वर्ष झाली वारले. आता माझी मुलं पण एवढी छान आहेत. एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगी पुण्यामध्ये दिले, मुलगा आहे माझ्याकडे सून आहे, मुलगा आहे माझा. तर इथंच खूप छान आहे. खूप छान वाटलं ताई, तुम्ही ते व्यक्त झालात, बोलला. तुम्ही बसू शकता. थँक्यू. माहेरच्या आठवणी हा भागच असा आहे ना की तिथे सगळ्या ताया ह्या भाऊक होणं साहजिकच आहे. पण आता या सगळ्या तायांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम या भावाचं आहे. त्याच्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. तर तयार आहेत मग सगळ्या? नक्की. घाटकोपर पश्चिम रेडी, म्युझिक प्लीज. खुर्ची नकोय का तुम्हाला? चला. एक मिनिट थांबा. हा, आपण असा पूर्ण खुर्चींभोवती राऊंड मारून जातो. तुम्ही कुठून आलात? इथून मध्येच आलात, शॉर्टकट मारलात. पण लाईनच पुढे नव्हती गेली, म्हणून इथे नाही यायचं. नाही लाईनच नव्हती, म्हणजे इथंच बसा बोलले म्हणून मी बसले. मग नाही पण इकडे ना लाईनच पुढे नव्हती गेली. आम्ही इथना भांडा घासा, फिर भी दूध नासा, एवढं सांगितलं. इकडनं मधूनच नाही जायचं. ही ताई, तुम्ही बाद आहात. ही ताईंची खुर्ची आहे. ताई बसा इथे. प्लीज प्लीज आहे, बोला प्लीज. द्या म्युझिक द्या. छबी मी तोऱ्यात उभी, पोर मग माझ्या टीपीला. छबी मी तोऱ्यात उभी, हजारानं लाईक्स माझ्या टीपीला. छबी मी तोऱ्यात उभी, पोर मग माझ्या टीपीला. म्हणत्यात हॅलो, करत्यात फॉलो, इन्स्टा ट्विटरला. वर नंबर मागणं थेट. All you boys just
व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे माईक द्या, म्युझिक द्या. अरे नखवा हटक तेरा चाल मुझे फंस तेरे सालिया मंदी तेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ फंस मुझे सालिया मंदी टक तेरा सालिया समिंदरा मंदी नखवा फंस मुझे सालिया मंदी नखवा रे नखवा हटक तेरा चाल मुझे फंस तेरे सालिया मंदी तेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ फंस मुझे सालिया मंदी टक तेरा सालिया समिंदरा मंदी नखवा फंस मुझे सालिया मंदी. हा हा. अरे बापरे, अरे बापरे, अरे सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला हे बक्षीस. अरे नेहमीप्रमाणे सगळ्यांनी अगदी खूप धमाल मजा मस्ती केलेली आहेत. पण एवढं सगळं छान चालू असताना कसं असतं की एक अबोला सुद्धा दूर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आज सुद्धा आपल्यामध्ये एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई कोणाबरोबर अबोला आहे तुमचा? माहेर म्हटलं की तिकडे आई वडील भाऊ बहीण हे सगळेच येतात, पण त्याचबरोबर आपले शाळेतले ज्या मैत्रिणी असतात त्या पण असतात. तशीच माझी एक शाळेतली बालपणाची मैत्रीण आहे. जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा त्या एवढ्या संसारामध्ये गुंतलेल्या असतात की त्यांना परत माहेरी जायला किंवा त्या मैत्रिणीशी बोलायला वेळ नसतो. पण ज्या लहानपणीच्या मैत्रिणी असतात त्या खूप म्हणजे खूप क्लोज असतात आपल्याला, आपल्या बहिणींसारख्याच असतात. तर अशी एक माझी मैत्रीण आहे. तर काही कारणांवरून ती माझ्याशी अबोल आहे, बोलत नाही आहे, ना कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्याच्यातून पण तिचा संपर्क होत नाही आहे. तर या कार्यक्रमाच्या ह्याच्यातून मी तिला सांगू इच्छिते की माझ्याकडून काही चुकलं असेल, माझ्याकडून काही बोलण्यात हे झालं असेल, पण तसं काही बोलण्याची वार्ताच नाही झाली, पण तरीही तिने अबोला धरलेला आहे. तर मी एकदा तिला अशीच विनंती करीन, जर तुला काही काय माझं वाईट वाटलं असेल तर ती प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट करून प्लीज माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न कर. आपल्या खूप बालपणीच्या गोष्टी आहेत त्या मला तुझ्याशी बोलायच्या आहेत एकत्र येऊन, कारण बाकीच्या आम्ही मैत्रिणी भेटतो, फक्त ती एकच मैत्रीण आमच्यामध्ये नसते, त्यामुळे मला ते खूप वाईट वाटतं. काय कारण आहे असं की याच्यामुळे हा अबोला निर्माण झाला? 6 जणींचा आमचा ग्रुप होता. तर आम्ही आता लग्न झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की 6 जणी आपण एकत्र येऊन पुन्हा एन्जॉय करूया. तर त्याच्यामध्ये तिला 1-2दा बोलवण्याचा प्रयत्न केला, पण तीही काही आलीच नाही. त्यामुळे आम्ही मग तिला बोललो की तू का येत नाही आहे वगैरे बोलायचा प्रयत्न केला, पण ती काहीच बोलत नाही. त्याच्यामुळे आम्हाला पण समजत नाही ती का बोलत नाही. तर तिने तर माझ्याशी म्हणजे कॉन्टॅक्टच म्हणते, म्हणजे नंबरच तिने बंद करून टाकला आहे, जे संपर्कच होता येत नाही आहे. तर मी त्याच्या कार्यक्रमाच्या ह्याच्यातून विनंती करते की तिने माझ्याशी संपर्क करून एकदा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करावा की काय चूक झाली आहे आमच्याकडून, किंवा तिला काही बोलायचं असेल तिने ते मोकळं करावं. नक्कीच ताई. आणि तुम्ही इथे आलेलात, माहेरी आलेले आहेत, त्याच्यामुळे माहेरी आल्यानंतर तुम्ही या हक्काच्या माणसाकडे, ह्या भावाकडे तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट तुम्ही बोलून दाखवलेली आहेत. तर नक्कीच मी तुमच्या वतीने मी त्या ताईंशी पण मी बोलेन की ताई, एक मैत्रीण अशी असते की तिच्याकडे आपण सगळ्या आपल्या काय म्हणतात ते वैयक्तिक सगळ्याच गोष्टी आपण तिच्याकडे व्यक्त होत असतो, शेअर करत असतो, आणि तिला आपली सगळी सुखदुःख तिला आपण सांगत असतो. आणि अशी व्यक्ती मिळायला खरं तर भाग्य लागतं, आणि तशी व्यक्ती तुम्ही या ताईंच्या आयुष्यामध्ये आहात, त्या तुमच्या आयुष्यामध्ये आहात. तर मला असं वाटतं की ही मैत्री तुटली नाही पाहिजे, या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण नाही झाला पाहिजे. तेव्हा मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे या, एक फोन करा ताईंना आणि भेटा, आणि एक कळकळीची आणि आपुलकीची मिठी मारा. सगळ्या गोष्टी तिथेच संपून जातील. ताई, मी तुमच्या वतीने ताईंशी बोललेले, पण तुम्ही म्हणतात की त्या म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर पण नाही आहे किंवा कुठला संपर्कही नाही आहे. तर हा मेसेज त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, आणि जेव्हा पोहोचेल तेव्हा त्या नक्की तुम्हाला भेटायला येतील, आणि तुमची ही मैत्री पहिल्यासारखी तितकीच घट्ट होईल. खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमाचे तुमचे, कारण काहीच कोणत्याच ह्याने आम्हाला संपर्क होता येत नव्हता. या कार्यक्रमाच्या ह्याने मला तिच्याशी बोलता म्हणजे संपर्क करता आला. कदाचित मला या कार्यक्रमातून ती बघून मला कॉल करेल अशी मी आशा बाळगते. नक्कीच त्या करतील. नक्की. पण ताई, तुम्ही इथे आलेला आहात तर तुम्हाला असंच पाठवणार नाही, तुमची ओटी आम्ही भरणार आहोत, आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचे आणि या ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
तुझ्या ओढीनं लागे पदर आपणीला. खरं तर असं नेहमीच वाटत असतं की थांबू नये, तुमच्याबरोबर अजून काही वेळ घालवावा, पण आपल्याला थांबावं लागणार आहे ह्या भागात, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सर मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर मशुरींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.